बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत. एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला, तर बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला, किती अडचण केली आमची, किती अडचण. टीव्हीवर अजूनही बातम्या अधून मधून येत असतात की काहीतरी घडेल, ऐकता की नाही, येतात बातम्या अधून मधून. तसं काही घडलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल. आणि एन.आर. पाटलाचा तर सारखा आग्रह असतो, हो ना. काँग्रेसनं लढलं पाहिजे, काँग्रेसनं लढलं पाहिजे, काँग्रेसनं लढलं पाहिजे. तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि एन.आर. पाटलाची सुद्धा मागणी ही मंजूर होईल. लाभांश दिला आपल्याला आणि तो पहिल्यांदा एन.आर. पाटलाला मिळाला. पण त्यांचं काय म्हणणं आहे, किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात, लाभ कधी देणार आहात आम्हाला, असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी आपल्या पुढे मांडत असतात.